हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? मस्त ना? तर मस्त असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या सर्व गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईंनो मनापासून खूप स्वागत आहे. तर काल होती 26 तारीख होती आणि शनिवार होता आणि काल श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी होती. तर हे बघा साधी सोपी अशी स्वामींची पूजा मांडणी केली, स्वामींचा अभिषेक केला, स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक केला, पूजा मांडणी केली. स्वामींना मी कापसाचं वस्त्र अर्पण केलं बनवून हाताने आणि छान अशी पूजा मांडणी खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं. तर स्वामींचे आवडीचा नैवेद्यही बनवला होता. तर सांगते तुम्हाला इथं व्हिडिओमध्ये, मी रेसिपी वगैरे काही शूट नाही केलं. तर इथं बघा पूजा मांडणी झाली आहे. मी सेवा वगैरे सर्व, आज सकाळी सेवा करायला टाईम भेटलाच नाही, तर मी संध्याकाळी सेवा केलेली आहे. पूजा मांडणी केली, त्यावेळेस सेवा वगैरे केली, जेवढी जमेन तेवढी स्वामींची, सर्व गुरूंची, सर्व देवांची मला जेवढी जमेन तेवढी मी सेवा केलेली आहे. मी काही सांगत नाही व्हिडिओत की सेवा काय केली कशी केली, पण सेवा ही मी केलेली आहे मला जमेन तशी. आणि संध्याकाळचा स्वयंपाकही खूप छान असा बनवला होता. तर इथं तुम्हाला स्वयंपाक सांगते मी. डाळ भात म्हणजेच सर्व स्वयंपाक आहे ना, कांदा लसूण टॅमॅटो विरहित हे असा स्वयंपाक केला होता. स्वामींनी सर्व स्वयंपाक आज तसाच करून घेतला नैवेद्यासाठी. तर डाळ भात, बटाट्याची भाजी, बासुंदी, पुरणपोळी, पुऱ्या, चपाती, पापड, असं काही सर्व बेत होता आणि खूप छान खूप प्रसन्न वाटत होतं. तर थोडासा व्हिडिओही शूट केला आणि हो, स्वामींनी खूप छान असं दर्शनही दिलं. तर स्वामींनी दर्शन काय दिलं कसं दिलं ते तर सांगत नाही, पण नक्कीच मला खरंच दर्शन झालं मला आणि खूप छान आणि खूप प्रसन्न वाटत होतं, खूप मस्त वाटत होतं. स्वामींची पूजा वगैरे करून जमेन तेवढी मी सेवा केलेली आहे. तर कोणी कोणी काल कोणती सेवा केली, नैवेद्य काय बनवला, कशी स्वामींची पूजा आरती केली ते मला नक्की कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला सांगा. आणि हे बघा स्वामींना एवढे छान वाटत होते ना, फोटोमधून बघा ना, जवळून ज्यावेळेस मी ना झूम करत होते ना, तर एवढे छान एवढे प्रसन्न, म्हणजे ना असं वाटत होतं नाही स्वामी खरंच माझ्याकडे बघतायत, माझ्यासंग आत्ता बोलतील, तर काहीतरी विचारतील. बघा ना, असं म्हणजे वेगवेगळे अनुभव येत होते स्वामींच्या फोटोकडं बघून. आणि ते खरंच मी सांगू शकत नाही, एकदम मन भरून येत होतं. खूप म्हणजे एकदम हे वाटत होतं. कालचा दिवसच खूप वेगळा होता. स्वामींना हीच प्रार्थना केली की स्वामी सगळ्यांसोबत सदैव तुम्ही राहा. आणि कालच्या दिवशी मी काहीच स्वामींकडे मागितलं नाही. आज म्हणले स्वामींचा पुण्यतिथीचा दिवस आहे, तर स्वामींकडे आपण काहीच हट्ट किंवा काहीच मागायचं नाही. स्वामींना एवढं सांगायचं की स्वामी तुम्ही तुमच्या भक्तांवरती संपूर्ण, म्हणजे तुमच्या भक्तांवरती असा तुमचा आशीर्वाद राहू द्या. आणि ज्यांना ज्यांना खरंच गरज आहे, खरंच तुमची गरज आहे, त्यांच्या आयुष्यात जा. आणि ज्यांना गरज नाही त्यांच्याही आयुष्यात जा, त्यांच्याकडनं तुमची सेवा वगैरे करून घ्या, त्यांच्या काही चांगले कामं त्यांच्याकडनं करून घ्या. हेच मी स्वामींकडून प्रार्थना केलेली आहे.